महाराजांचं चरित्र कसा होता आमचा शंभू राजा, सिंहाच्या डबऱ्यात हात घालून दात मोजणारा शंभू राजा, बळीराजाचा अवतार म्हणजे शंभू राजा, शहाजी राजांचं स्वप्न म्हणजे शंभू राजा, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभू राजा, शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा, अरे सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे आमचा शंभू राजा. 14 मे 1657 पुरंदरावरती धुरंधराच्या पोटी जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभू राजा. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईविना पोरका झालेला पोरका पोरगा म्हणजे शंभू राजा. वयाच्या 9व्या वर्षी 4,000ची मनसबदारी स्वीकारणारा शंभू राजा. वयाच्या 10व्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभू राजा. वयाच्या 11व्या वर्षी 5,000ची मनसबदारी स्वीकारणारा शंभू राजा. वयाच्या 13व्या वर्षी रायप्पा महाराजचा भर दरबारामध्ये सत्कार करणारा सच्चा मित्र म्हणजे शंभू राजा. आणि वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारा महान संस्कृत पंडित म्हणजे आमचा शंभू राजा. आणि वयाच्या 15व्या वर्षी नकशिक, नायिकाभेद, 7 शतक सारखे 3 हिंदी ब्रिज भाषेतील भोजपुरी भाषेतील महान ग्रंथ लिहिणारा महान हिंदी पंडित म्हणजे शंभू राजा. वयाच्या 16व्या वर्षी 10,000 फौजेचं कुशल नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे आमचा शंभू राजा. वयाच्या 17व्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांना सहकार्य करणारा शिवपुत्र म्हणजे शंभू राजा. वयाच्या 18व्या वर्षी छत्रपतींच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभू राजा. वयाच्या 19व्या वर्षी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर ही जगातली पहिली पालखी, पहिली वारी सुरू करणारा शिवबाचा धारकरी, तुकोबाचा वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे शंभू राजा. वयाच्या 23व्या वर्षी छत्रपतींच्या गादीवरती बसलेला दुसरा छत्रपती म्हणजे शंभू राजा. आणि वयाच्या 23व्या वर्षापासून वयाच्या 32व्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि मोगल या 5 महासत्तांशी प्राणपणाने लढणारा, सह्याद्रीच्या वनामध्ये वनराजाप्रमाणे फिरणारा, वादळामध्ये सुद्धा दिवा होऊन जगणारा, सळसळत्या रक्ताचा हा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा. आणि वयाच्या 32व्या वर्षी या राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी, या देशासाठी, या भारतभूमीसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान करणारा बलिदानी राजा म्हणजे शंभू राजा. संभाजी महाराजांच्या चरित्रावरून आणि चारित्र्यावरून तरुणांना माझं हेच सांगणं आहे, तरुणांनो, जर तुम्हाला हा भवसागर तरुण जायचा असेल तर संभाजी सारख्या तरुणाशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही, हे कायम लक्षात